हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची, त्यामध्ये मेजरमेंट कसं ॲड करायचं, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत या मेजरमेंटवरून पेपर कटिंग कशी करायची। मी 34 साईजचा कटोरी ब्लाउजचं मेजरमेंट काल तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे, ठीक आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि माझ्याकडे फोल्ड बाजू केलेली आहे, ठीक आहे। तर माझ्या ब्लाउजची उंची ही 12 आहे, प्लस त्यामध्ये मी एक ॲड केलेला आहे, एकूण 13 झालं, ठीक आहे। तुम्हाला पेपर अशा रीतीने मी कसा ठेवलेला आहे तसा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मोजपट्टीनं आपल्याला आता 13 इंचचं जे आहे तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर मी इथं मार्किंग करून घेते, ओके। आणि इथं आपल्याला गळारुंदी टाकायची आहे 2.5, ओके। त्याचबरोबर शोल्डर टाकायचा आहे 5.5। आता तुम्ही म्हणाल शोल्डर 5.5 कसं आलं, कारण शोल्डर हे 2.5 असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ही मार्जिन ॲड करायचं आहे, ठीक आहे। म्हणजे गळारुंदी आणि शोल्डर दोन्ही मिळून 5.5 होतात, ओके। आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। आता माझ्या छातीचा चौथा भाग 8.5 आहे, त्यामध्ये +2 म्हणजे किती झालं, 10.5 झालं। तर आता आपण 10.5 टाकून घेऊया। प्रत्येकाचं मेजरमेंट प्रत्येकाच्या साईजनुसार बदलतं, ठीक आहे। आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या साईजमध्ये बदल होतो बरं का। फक्त मी मेजरमेंट किती घ्यायचं इतकंच तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुमचा ब्लाऊज किती साईजचा आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे, ठीक आहे। आता 10.5ला मी एक खूण केलेली आहे आणि खाली एक 13 इंचाला खूण केलेली आहे, ठीक आहे। आता मध्ये एक आपल्याला डॉट ठेवून घ्यायचा जेणेकरून आपली लाईन तिरकी जाणार नाही, ठीक आहे। आता एक आपण बॉक्स तयार करून घेऊया व्यवस्थितरित्या। आता इथं तुम्ही पाहू शकता मी पट्टीचा यूज केलेला आहे, तुम्ही पण लाईन सरळ येण्यासाठी पट्टीचा यूज करा। ज्या काही नवीन स्त्रिया आहेत ज्या ब्लाऊज शिवायसाठी नवीन ट्राय करत आहात त्यांनी पट्टीचा यूज करायचा, ठीक आहे। आता आपण पुढचा गळा टाकणार आहोत, ओके। आता आपण गळारुंदी किती घेतलेली आहे, 2.5 घेतलेली आहे। आता आपण पुढचा गळा टाकूया। माझा पुढचा गळा 5.5 आहे, त्यामध्ये आपल्याला पुढचा गळा आणि मागचा गळा या दोन्हीमध्ये अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये। आता माझा 5.5 अर्धा पकडल्यानंतर किती 6 झाला, तर तिथे एक डॉट घेऊया आणि लाईन मारून घेऊया। आधी गळारुंदी व्यवस्थित आहे का पाहायचं आणि मगच बॉक्स बनवायचा, जेणेकरून पाठीमागे तिरफी वगैरे लाईन होण्याची शक्यता असते किंवा बॉक्स थोडासा तिरपा जाण्याची शक्यता असते, ठीक आहे। तर मी इथं अशा प्रकारे बॉक्स बनवून घेतलेला आहे, ओके। आता काय करायचं, इथं आपल्याला एक इंच घ्यायचं आणि त्याच्यावरती डॉट ठेवून गळ्याला असा शेप द्यायचा आहे, ठीक आहे। म्हणजे पुढचा गळा आपल्याला ही करून घ्यायचा आहे, ओके। आता इथे मी काय केलेलं आहे, माझ्याकडे पट्टी आहे परंतु तुम्हाला समजणार नाही त्यासाठी मी एकदा हातानेच तुम्हाला सुरुवातीला दाखवावं असं म्हटलं होतं। तरी पण आपण शेप देऊ शकतो, गळ्याला शेप देणं इतकं काय अवघड नाही, ठीक आहे। अशा रीतीने तुम्हाला शेप द्यायचा आहे, ओके। आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, चार्टसुद्धा आहे माझ्याकडे, मी कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन कोणत्या साईजनुसार किती मुंडा घ्यायचा। आता माझी 34 साईज आहे तर मी 5.25 मुंडा घेणार आहे, ठीक आहे, ओके। आता काय करायचं, आपल्याला 5.25ला एक रेघ ओढून घ्यायची आणि आपल्याला असा मी कसा बॉक्स घेतलेला आहे बनवून तसा तुम्हाला देखील बॉक्स बनवून घ्यायचा आहे, ओके। आता काय करायचं, आपली जी मोजपट्टी आहे त्या मोजपट्टी अशी तिरपी ठेवून घ्यायची, ती जो कोन असतो मुंड्याचा, आपल्याला पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा घ्यायचा आहे। तर एक वरती एक टिक करायची आणि अर्धा त्याच्या पुढून एक अर्धा एक टिक करायची, ओके। अशा 2 टिक करायच्या म्हणजे पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा। आणि त्याचबरोबर आपण जो काही मुंडा घेतला आहे 5.25 त्याचं निम्म करायचं आपल्याला, किती करायचं आहे, निम्म। आता तुमचा मुंडा किती आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं। आता मी इथं निम्म घेतलेलं आहे, ओके। आता निम्म घेतल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, ती जो काही मुंडा आहे त्याला आपण शेप देणार आहोत, म्हणजे व्यवस्थितरित्या पाठीमागचा मुंडा आणि पुढील मुंडा यासाठी आपल्याला शेप देणार आहोत, ओके। आता इथं माझा मी परत एकदा चेक करून पाहते की बाबा बरोबर आहे का, एकदा दोनदा रिपीट चेक करून पाहायचं, जे कोणी नवीन स्त्रिया नवीन मैत्रिणी माझ्या शिकत असतील त्यांच्यासाठी, ओके। आता मी इथं बघितलेलं आहे व्यवस्थित आहे, थोडंसं पाठीमागं पुढं मागं झालं तरी चालतं, इतकं काही काळजी घेण्यासारखं नाही। आता इथं माझ्याकडे मुंड्याला शेप देण्यासाठी पट्टी आहे परंतु मी ती यूज करत नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी, ओके। आता काय करायचं आहे, आतील मुंडा म्हणजे पुढचा जो मुंडा आहे तो मुंड्याला अशा रीतीने शेप द्यायचा आहे,
तो किंचितसा त्या मार्जिन जी केलेलं असते त्याच्यात थोडासा आतून जातो. ओके, तर थोडासा आतून गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आतून घ्यायचं आहे आणि अगदी असं वरती आणून निमुळतं त्या रेघेला मिळवायचं आहे. आणि दुसरा बाहेरचा जो मुंडा आहे तो थोडासा किंचितसा आतून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथं पाहू शकताय, बाहेरचा मुंडा किंचितसा आत घ्यायचा आहे. अगदी बनवून घ्यायचं आपल्याला. सुरुवातीला कसं होते, लगच्या लगेच आकार देता येत नाही, परंतु जर तुम्ही सारखं सारखं ट्राय केलात तर देता येईल. ओके, तर अशा रीतीने आपल्याला मुंडाला शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, इथं तुम्ही पाहू शकताय मी कशा रीतीने शेप देत आहे. ठीक आहे, आता आपला मुंडा, गळा रुंदी वगैरे सगळं काही झालेलं आहे. आता इथं आपण आणखीन एक रेष वडून घेऊया जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जातं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टीसुद्धा काय काय जण म्हणतात. ठीक आहे, तर योगपट्टी घेत असताना आपल्याला खालून 3.5 इंचावरती एक टिक मार्क घ्यायची आणि इकडच्या साईडला 2.5 इंचावर एक, आणि असा निमुळत असा त्याला शेप देत जायचं. आता इथं काय करायचं, सुरुवातीला नवीन जे आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे, सुरुवातीला आपण थोडीशी रेघ ओढून घ्यायची आणि इकडच्या साईडला आपल्याला नॉर्मल असं ही करत करत शेप द्यायचा आहे. ठीक आहे, क्रॉसपट्टी पण लगेच शेप देता येत नाही. सारखं सारखं जर तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला जमल. प्रत्येकाची क्रॉसपट्टीसुद्धा बदल होते. काय काय जणांची लहान होते, काय काय जणांची मोठी होते. ठीक आहे, प्रत्येकाच्या हातातली कला ही वेगवेगळी असते. प्रत्येकाला काय एकसारखं जमेल असं काही होत नाही. आता आपली क्रॉसपट्टी पण काढून झालेली आहे. आता आपण कटोरी टाकूया. आता जो पुढचा गळा आहे त्याच्यामध्ये काय करायचं, त्या ह्याच्यापासून 1 इंच पकडायचं आणि पुढचा मुंडा आहे तिथून 3 आपल्याला खुणा करायच्या आहेत. एक 2ला, एक 2.25ला आणि एक 2.5ला. ठीक आहे, आता काय करायचं, हे 3 खुणा करून घेतल्यानंतर इकडूनच्या साईडला काय करायचं, कटोरी आपल्याला काय करायचं आहे, माप टाकायचे आहेत. आता किती माप टाकायचं हे प्रत्येक साईजनुसार वेगवेगळं असते. बरोबर, आता माझं जे आहे ते 34 साईजचा ब्लाऊज आहे. ठीक आहे, तर मी 4.5चं अंतर टाकणार आहे कटोरीमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आकार द्यायचा आहे कटोरीला. ह्यो जो मार्किंग केलेला हे आहे पुढचा गळ्यापासून, तिथून आपल्याला काय करायचं आहे, ते 3 डॉट आहेत ना, त्या तिन्हीपैकी एकातून आपल्याला घ्यावं लागते. म्हणजे ते ज्याच्यात जाईल त्याच्यात ते अवलंबून असतं. त्यामुळे ते प्रत्येकाचा पुढचा गळा किती आहे, लांब आहे की शॉर्ट आहे याच्यावर ते तो सगळं काही अवलंबून असतं. त्या तिन्हीमधून कुठल्यातनंही आपली कटोरीचा शेप जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणून 3 डॉट दिलेले आहेत. ओके, तर आता आपलं काय झालं, कटोरी झाली, क्रॉसपट्टी झाली. आता इथं पेपर शिल्लक आहे, तर आपण बाहींची पण आखणी करून घेऊया. म्हणजेच बाही पण आपण मार्किंग करून घेऊ. ठीक आहे, तर बाही मार्किंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथाबा घ्यायचा आहे. आता माझा छातीचा चौथाबा किती होता, 8.5 होता. आता याच्यामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करायची नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, बाही करताना मार्जिन ॲड करायचं नाही, नाहीतर कन्फ्यूज होचाल आणि बाहीचा आकार, बाहीची लांबी वगैरे सगळंच काही बदलून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला बाहीची माप टाकून घ्यायचं. 8.5 मी इथं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर बाही लांबी घ्यायची. माझ्या ब्लाऊजची बाही लांबी ही 4 आहे. बाही लांबी घेत असताना बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच पकडायचं आहे. ओके, तर मी आता इथे घेते 4 आणि 1.5, तर 5.5 झालं. तर 5.5ला आपण अंडरलाईन करून घेऊया. ओके, 5.5ला अंडरलाईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5.5ला अंडरलाईन करून घेऊया. त्यानंतर इकडं पण तसंच बरोबर 5.5ला अंडरलाईन करायचं आणि एक बॉक्स करून घ्यायचा आहे. ठीक आहे, व्यवस्थितरित्या बॉक्स करायचं. इथं पण मेजरमेंट हे किती आहे पाहायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे छातीचा चौथा भाग बरोबर आहे का पाहायचं, त्यानंतरच पट्टीनं बॉक्स करायचा आहे. आपली चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे पट्टीचाच यूज करायचा. हाताला इतकी कला नसते सुरुवातीला. ज्या मुली नवीन शिकतात त्यांच्यासाठी, ज्या मैत्रिणी नवीन शिकतात त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता बॉक्स झालेला आहे. आता आपल्याला वरून 2.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता मी करून घेते वरून 2.5 इंचाला. आता आपल्याला 1-1 इंचाच्या 3 मार्किंग करायच्या आहेत मैत्रिणीनं. इथं मधून जे आपण 2.5 इंचाला मार्किंग केलं तिथून 1 इंचाची मार्किंग करायची, वरून 1 इंचाची मार्किंग करायची, त्याचबरोबर खालती 1 इंचाची मार्किंग करायची आहे. ठीक आहे,
इथं तुम्ही पाहू शकताय. आता पट्टीनं ही केलेली मार्किंग म्हणजे हा जो आहे ह्यो एक पॉईंट आणि ह्यो एक पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हा एक पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्ष देऊन पहा, अगदी सोपं आहे ब्लाऊज शिवणं. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, हा एक पॉईंट जोडून घेतल्यानंतर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथं तुम्ही पाहू शकता मी जोडून घेतलेला आहे. आता जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, ही जी लाईन आहे ना ह्याचा निम्मा घ्यायचा आहे. निम्म, आता ती लाईन किती आहे त्याच्या निम्म तुम्हाला घ्यायचं आहे. आता ती लाईन तुमच्या प्रत्येक ब्लाऊजच्या साईजनुसार वेगवेगळे असू शकते. आता मी इथे याचं निम्म घेते. ठीक आहे, असं निम्म घेऊन घ्या. आणि त्यानंतर ह्याचा निम्म आणि ह्याचा निम्मा, ह्याच्यातले पण ही जी लाईनीतलं निम्म घेतलं आहे ना त्या निम्म्यातून निम्म घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्यातून निम्म आपण निम्म घेऊया आणि एक मध्ये मार्किंग करू. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं मार्किंग करून घेत आहे. आता या साईडला पण एक मार्किंग करून घेऊया. ठीक आहे, अशा रीतीने. ओके, हां, आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आता इथं आपण मार्किंग करून घेतलेली आहे बरोबर. आता काय करायचं, ह्या पहिल्या मार्किंगपासून अर्ध्या इंचाला एक मार्किंग करायची, ह्या पॉईंटपासून एक अर्ध्या इंचाला मार्किंग करायची. ठीक आहे, आता आपल्याला जोडायचं आहे ते जे डॉट घेतलेले आहेत आपण ते डॉट जोडायचे आहेत. ठीक आहे, ते आता कसे जोडायचे मी तुम्हाला सांगते. ही काय करायचं आहे आपल्याला, आता हे पॉईंट जोडण्यासाठी आपल्याला पट्टीचा वापर करत चला म्हणजे कसं बरं पडतं आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा, त्यानंतर हा पॉईंट आणि हा मधला जो सेंटर आहे तो जोडायचा आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून तो जो पहिला आपण जी बाही लांबी घेतली त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तर इथं आपल्या बाहीची सुद्धा माप टाकून झालेला आहे, रेखाटणी करून झालेली आहे. ठीक आहे, तर आता आपण हे पेपर कट करून घेऊया. ठीक आहे, आता पेपर कट करताना लक्षात ठेवा मैत्रिणींनो, गडबड करायची नाही. हा बाहेरचा मुंडा आहे, तुम्ही डायरेक्ट आतूनच कट करचाल आणि सगळी मेहनत वाया घालवचाल. ठीक आहे, आपल्याला बाहेरून कट करायचं आहे, लक्षात येते का तुमच्या, त्यामुळे गडबड करायची नाही. लगच्या लगी क्रॉसपट्टी कटोरी वगैरे कट करायला जायचं नाही. आता मी कसे स्टेप बाय स्टेप कट करते तशा रीतीने तुम्हाला कट करायचं आहे. सुरुवातीला मी क्रॉसपट्टी व्यवस्थितरित्या कट करून घेते. कट करताना अगदी अलगद कट करायचा आहे, गडबड करायची नाही, नाहीतर चुकण्याची शक्यता असते. आणि 1 तासभर आपण जे काही 10-15 मिनटं घालवलेले आहेत रेखाटणी करण्यात, तो आपला वेळ सगळा वाया जाण्याची शक्यता असते. आणि जर असं सारखं व्हायला लागलं तर माणूस कंटाळून जातो, म्हणतो जाऊ दे तिकडं, कुठं ब्लाऊज शिवत बसायचं असं वगैरे कंटाळतात काय मैत्रिणी. पण तसं नाही करायचं, काळजीपूर्वक केलं ना तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. ठीक आहे, आता इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाहेरचा जो मुंडा आहे पाठीमागचा तिथून आपल्याला सावकाश अलगद असं कट करून घ्यायचं आहे. आतून कट करायचं नाही, समजलं, नाहीतर पूर्ण पेपर कटिंग चुकून जाईल. ठीक आहे, तर मी इथं अशा प्रकारे व्यवस्थित शेप देत व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. ओके, आता काय करायचं, आता पटकन क्रॉसपट्टी आणि हे काय म्हणतात त्याला, कटोरी नाही कट करायची. ठीक आहे, गडबड करायची नाही आहे. आता पेपर आपल्याला उलगडायचा आहे आणि सेंटरमधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे कसं होतं आहे, आपला जो पाठीमागचा भाग आहे तो सेपरेट होतो. ठीक आहे, आता इथं तुम्ही पाहू शकताय मी अलगद असं कट करून घेत आहे, कारण पेपर पटकन कट होण्याची शक्यता असते. आपली कात्रीसुद्धा अगदी धारदार असते, त्यामुळे कट होण्याची शक्यता. हा पाठीमागचा भाग झाला. आता काय करायचं आहे आपल्याला, आता पुढील भाग कट करायचा आहे. ओके, पुढील भाग आपल्याला कट करून घेऊया आपण पटकन. आता क्रॉसपट्टी काढायची आहे. सुरुवातीला क्रॉसपट्टीसुद्धा अगदी शेपमध्ये काढून घ्यायची आहे. ठीक आहे, इथं पाहू शकताय तुम्ही मी क्रॉसपट्टी काढते आहे. अगदी सावकाश कट करून घ्यायचं. ब्लाऊज शिवणं इतकं काही अवघड नाही, परंतु जर चुकायला लागलं तर मग नको वाटतं शिवायला, खूपच किचकट आहे असं तसं वाटतं. तर ही बघा क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे आपली. ओके, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी. आता आपण काय करूया, पुढचा गळा जो काही आहे तो शेपमधून कट करून घेऊया व्यवस्थित. पुढच्या गळ्याला आपण गोलाकारच आकार द्यायचा शक्यतो. तुम्ही नंतर कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकता, षटकोन वगैरे, परंतु सुरुवातीला आपल्याला गोलाकारच द्यायचा आहे, कारण शिकायला बरं पडतं. ओके,
इथं पाहू शकताय तुम्ही मी व्यवस्थित पुढचा गळा बनवून घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा तरी झाला. आता आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे. कसं कट करायचं आता मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला आपण काय करूया, कटोरी कट करून घेऊया. ओके, म्हणजे मुंडा कट करायला बरं पडतं. ठीक आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थितच कट करून घ्यायचं, गडबड अजिबात करायची नाही. जर तुम्ही गडबड केलात तर मेहनत वाया जाऊ शकते. ठीक आहे. नाहीतर माझं सगळं पूर्ण झालं आहे, खूप छान शेप दिसतोय, ह्या भ्रमामध्ये राहचाल आणि पटपट कट करून घ्याचाल आणि सगळंच काही चुकवून ठेवचाल. आता ही आपली कटोरी झाली. ही आपली फायनल कटोरी नाही बरं का, आपल्याला कटोरी वाढवायची असते. ती कशी वाढवायची मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर अशा प्रकारे शेप देत व्यवस्थित असं पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि पुढचा तेवढा ठेवायचा आहे. आपला पाठीमागचा भाग सध्या फायनली तयार झालेला आहे. आता हा पुढचा भाग तयार झाला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे सगळं काही व्यवस्थित. ओके, इथं पाहू शकताय तुम्ही हा पुढचा भाग, ही कटोरी. ठीक आहे. ही क्रॉस पट्टी आहे, हा पाठीमागचा भाग आहे, म्हणजेच पाठीमागचा भाग. ठीक आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे मैत्रिणींनो. ठीक आहे. कटोरी कशी वाढवायची आता मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित. प्रत्येक साईजनुसार कटोरी प्रत्येक साईजमध्ये प्रत्येक वेगवेगळे माप हे करून वाढवावी लागते. ठीक आहे. आता त्याचा चार्ट मी परत तुमच्या कोणत्या तरी व्हिडिओत तुम्हाला सांगेन. आता आपण काय करूया, बाही पण कट करून घेऊया. ठीक आहे. आता बाही कट करून घेताना पण गडबड करायची नाही. इथं तुम्ही पाहू शकता मी दाखवत आहे, अशा प्रकारे तुम्हाला कट करायची आहे. इथं जी सरळ लाईन आहे त्याच्यावरती कट करायची नाही, आपण जी तिरपी 2 डॉट जॉईन केलेले आहेत त्याच्यावरती हे करून कट करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रेटवरती जायचं, स्ट्रेट लाईनवरती. तिथून पण डॉट गेल्यानंतर तिथून सरळ जी लाईन असते त्याच्यावरती सरळ लाईनीवर जायचं आहे. नाहीतर तुम्ही जे आतमधून क्रॉस केलेलं आहे त्याच्यावरती जाऊ शकता. काय जण जातात गडबडीमध्ये, माझंसुद्धा एकदा दोनदा तसं झालं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सावकाश कट करायचे आहे. त्यानंतर वरती जी क्रॉस लाईन घेतलेली आहे आपण, सरळ क्रॉस लाईन अर्धा इंच वाढवून त्याच्यावरती आपल्याला असं व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकताय. आता जी बाहीची लांबी आपण अटॅच केलेली त्या पॉईंटपर्यंत न्यायचं आणि असं बाही कट करून घ्यायची. आता काय करायचं, आता राहिलेले शिल्लक भाग लगेच कट नाही करायचं, आपल्याला बाही ओपन करायची आहे आणि ही जी डॉटवाला आहे ही आपल्याला काढून टाकायचं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता मी काढते आहे, मगच आपली पाठीमागची बाही आणि समोरची बाही परफेक्ट बसू शकते. ओके, इथं तुम्ही पाहू शकताय असं काढून टाकायचं आपल्याला आणि बाहीला नॉर्मल असं आपल्याला शेप द्यायचा आहे. म्हणजे कसं होतं आहे, थोडंसं अगदी किंचितसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून बाहीचा शेप व्यवस्थित बसतो आणि बाहीचं माप व्यवस्थित परफेक्ट बसतं. तर ही आपली बाही तयार झालेली आहे. ओके, आता पाठीमागचा गळा, बाही, क्रॉसपट्टी आणि पुढचा गळा झाला आहे. आता आपल्याला ही जी कटोरी आहे याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे. ती कशी वाढवायची, मी इथे एक सिंगल पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती अगोदरची कटोरी ठेवलेली आहे. ओके, जशी आहे तशी ती कटोरी आपल्याला काय करायची आहे, रेखाटून घ्यायची आहे. म्हणजेच ती आहे तशी काढून घ्यायची आहे. अगदी अलगद वाकडी तिकडी जाण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे सावकाश काढा. कारण न्यूजपेपर जर आपण यूज केलो ना तर तो व्यवस्थित बसत नाही. ओके, तर इथं तुम्ही पाहू शकताय मी कशी काढते आहे. अशा प्रकारे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कसं होते, आपली कटोरीचा शेप जाण्याची शक्यता असते. काय होते, सगळं जरी म्हणजे आपलं बरोबर आलं आणि आपली कटोरीचा शेप किंचितसा जरी चुकला तर आपला ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंग जातं. म्हणजे कटोरीवरती सगळं काही डिपेंड असतं. त्यामुळे कटोरी करताना अगदी व्यवस्थित कटोरी आपल्याला बनवून घ्यायची आहे मैत्रिणीनं. आता इथं तुम्ही पाहू शकता मी आहे तशी कटोरी पेपरावरती रेखाटून घेतलेली आहे आणि थोडासा शेप हाताने सुद्धा दिलेला आहे. ओके, आता काय करायचं, आपल्याला डाव्या बाजूला 1 इंच कटोरी वाढवायची आहे. माझी 34 साईज आहे, त्यामुळे मी 1 इंच घेते. प्रत्येकाच्या साईजनुसार कटोरीची साईज वाढवण्याची ही सुद्धा वाढते. ठीक आहे.
आता ही काय करायचं आहे, 1-1 इंच घेतलेलं असतं ना, ती लाईन ड्रॉ करून घ्यायची. तिकडे पण एक लाईन, इकडं पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि काय करायचं, हा डॉट आणि हा डॉट दोन्ही असे रेखाटून घ्यायचे. म्हणजे क्रॉसमध्ये अशी पट्टी मारून रेख मारून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं काय करायचं, 2 लाईन म्हणजे पाऊण इंच आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे. आणि किंचितसा असा शेप देत आपल्याला काय करायचं, खाली जे आपण 1 इंचाचं मार्जिन पकडले ना, तिथंपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. ओके. अगदी किंचितसा शेप द्यायचा आहे, जेणेकरून आपली कटोरी परफेक्ट होते. ओके. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल अशी मी आशा करते मैत्रिणींनो. ठीक आहे. जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. आता काय करायचं आहे, ह्या दोन्हीचे जे आपण ही वाढवलेलं आहे त्याचा मध्य घ्यायचा. ठीक आहे. तुम्हाला जरी मापांचा प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्ट अशी पट्टी मधोमध सेंटरला मोडायची, म्हणजेच फोल्ड करायची आणि आपल्याला मध्य घ्यायचा. खाली 1.5 इंच वाढवायचं. प्रत्येक ब्लाऊजची कटोरी वाढवत असताना 1.5 इंचच वाढवायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट. ठीक आहे मैत्रिणींनो. आता आपली कटोरी परफेक्ट फायनल कटोरी झालेली आहे. आता जी तुमच्या अगोदरची कटोरी मी तुम्हाला मगाशी आपण कट करताना ठेवली होती ना, ती कटोरी तुम्ही फेकून द्यायची, ती जवळ ठेवायची नाही. कारण जर ती तुम्ही जवळ ठेवला तर ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजची मापे घ्याल त्यावेळेस विसरून ती कटोरी कट करण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे ती काय आपली फायनल कटोरी नाही, ती फेकून द्यायची. आणि ही आपली फायनल कटोरी आहे, ही मात्र आपल्या त्या अगोदरच्या मापांसोबत सांभाळून ठेवायची. ओके. आता मैत्रिणींनो, ही आज कटोरी पेपर कटिंग कसं करायचं 34 साईज ब्लाऊजच्या कटोरी ब्लाऊजचं हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण हे जे मापे आहेत म्हणजे जी पेपर कटिंग आहे ती ठेवून आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडत असेल, जरा जरी त्याचा फायदा होत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत, लाईक करायला सुद्धा पैसे लागत नाहीत. तर ही पाहू शकता आपली फायनल कटोरी. आणि ही आपली फायनल मापे, पाठीमागचा भाग, कटोरी, पुढचा भाग, क्रॉसपट्टी आणि बाह्य. तर चला उद्याच्या व्हिडिओसोबत भेटूया. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचा आभार मानते. बाय बाय.